बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सर. विधान परिषद निवडणुका आहेत आणि या निवडणुकांची आता उलटी गिनती सुरू झाली असं सुद्धा बोललं जात आहे. विश्वास आहे पूर्णपणे महाविकास आघाडीला दगाफटका कुठलाही होणार नाही? खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. आमचे तीनही उमेदवार विजयी होतील. पण 12 उमेदवार आहेत, 11 जागा आहे. कुणाची जागा विकेट जाईल असं वाटतं? विकेट कोणाच जाईल मला माहीत नाही, पण आमचे तीनही उमेदवार विजयी होतील. नक्कीच. आज ज्या पद्धतीनं प्रश्नोत्तराचा तास चालला, आमदारांना निधी वाटप करण्यात येत आहे आणि पुरवणी मागण्या सुद्धा अजित पवार घेत आहेत. कसं पाहता याकडे? नाराजी आहे काही? त्या बाबतीत तर सगळ्याच सदस्यांची नाराजी आहे, महाराष्ट्राची नाराजी आहे. तुम्ही एखाद्या मतदारसंघाला वेगळ्या पद्धतीने जास्त मदत करता, दुसऱ्याला पूर्णपणे देत नाही. हा अन्याय सर्वसामान्य जनतेवर सुद्धा असतो. तुम्हाला राजकारण करायचं आमदारांशी करावं, पक्षाचं करावं, वरिष्ठ पातळीवर करावं. सर्वसामान्य माणसाच्या जीवाभावाशी खेळणं, त्यांच्या सुखसोयीबद्दल खेळणं हे न शोभणारी गोष्ट या महायुतीमध्ये होती आहे. आज अजित पवार सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले, बाप्पाचं दर्शन घेतलं, या ठिकाणी पोहोचले. रोहित पवार आरोप करतायत की अरोरा नावाच्या एका व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आणि त्यासाठी हे सगळं केलं. 200 कोटी दिल्याचा आरोप. नाही, असं आहे की देव आठवायला लागला. देव कधी आठवतो आपल्याला माहिती आहे. आता पराभव, त्या महायुतीचा पराभव त्यांना स्पष्टपणे दिसतोय. आता देव आठवतोय, कारण देवाशिवाय पर्याय नाही. आता काही चमत्कार घडलं तरच काहीतरी होऊ शकतं, म्हणून प्रार्थना करण्याकरता गेले. 14 जुलैपासून ते बारामतीमध्ये रणशिंग फुंकतायत आणि विजयी आपणच होऊ असा दावा पण करतायत. पाहण्यासारखं होणार आहे, तुम्हाला निकाल तसाच राहील. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.